इचलकरंजीमध्ये एक खासदार, गद्दार खासदार जनतेचा मार खाता खाता वाचले. जनतेनं त्यांची गाडी अडवली, त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यांच्या अंगावर जनता गेली. म्हणजे मला तर वाटत होतं की जनता ह्याला आता मारते की काय रस्त्यात पकडून. हा संताप आणि चीड लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती मला उचलून येताना दिसते. संजय राऊत एक पिसाळलेली अवलाद आहे, त्याचा काही हल्ला बिल्लाबोल तुम्ही मीडियावाले समजता, आम्ही त्याला काही फार महत्त्व देत नाही. महाराष्ट्रातली जनता शिवसेना भाजपच्या नैसर्गिक युतीने प्रचंड खुश आहे. सन्माननीय विश्ववंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली ही युती आहे. त्यांनी युतीचा धर्म तोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी मांडवली केली आणि म्हणून आम्ही आमचा शिवसेना भाजपचा धर्म पाळून आम्ही सरकार राज्याला दिले नाही. कुठल्याही आमदारा खासदाराला मारायसाठी हात टाकायकरता महाराष्ट्रात कोणी पैदा झाला नाही. ज्याचा हात आमच्या आमदार खासदारापुढे त्याचे हात आम्ही तोडायची देखील ताकद ठेवतो. म्हणून याचे भाडोत्री लोकांच्या वर्षात संजय राऊत ही भाषा वापरू नये. शेवटी आम्ही बाळासाहेब सैनिक आहोत हे त्यांनी जाणून घ्यावं. आणि शिवसेना भाजपच्या सरकारला लफंग्या म्हणणाऱ्या राऊताला आता 8-10 दिवसातच कळलं की त्याने जे चोर मंडळ म्हणून शब्द वापरला त्याची त्याला काय शिक्षा भेटणार आहे आणि त्याने फक्त सुरक्षा सोडून बाहेर यावं. मग त्याला लफंगी काय असतं हे आम्ही दाखवणार. खेडच्या सभेनंतर जाणीवपूर्वक सदानंद कदम यांच्यावर कारवाई केल्या जात आहे. कुठल्याही व्यक्तीवर ईडीची कारवाई जाणून होत नसती. ती स्वायत्त संस्था आहे. जे लोक गुन्हे करतात, जे लोक अवैध मार्गाने संपत्ती कमवतात, अशावर टाच ठेवण्याकरता ते खातं आहे. ते खातं त्याची जबाबदारी, त्याचं कर्तव्य नीटपणे पार पाडतंय. आता असं काय झालं की केवळ भाजप आणि शिवसेनेला टार्गेट द्यायचं किंवा देशाच्या गृहमंत्र्याला टार्गेट करायचं, हे चुका यांनी करायच्या, पाप यांनी करायचं, हरामाची कमाई यांनी करायची, गडगंज संपत्ती यांनी कमावायची. कारवाई झाली की नाव यांना ठेवायचं. मग जा ना समोरं जा, दाखवा तुम्ही किती इमानदारी पैसे कमवलेत. नसेल कमवलं तर मग जप्त होणार. ईडी कारवाई होण्याच्या आधी मुलुंडच्या पोपटाला माहिती देतो ईडी आणि त्याला आधी कसं माहित होतं असाही त्यांनी एक सवाल उपस्थित केलाय. हा त्याचे कल्पित सवाल असतात. याला माहीत पडलं, त्याला माहीत पडलं. आता ज्या वेळेला ईडीमध्ये ही सगळे प्रकार चालतात, आज चौकशी, उद्या चौकशी, परवा चौकशी, एक एक गोष्ट उघड होता होता ती आपल्या मीडियासमोर माध्यमातून येते. त्याच्यावर काही अंदाज बांधता येत नाही की एवढी बेहिशोबी संपत्ती सापडली, मात्र तो कचाट्यामध्ये एवढं समजायला करून काय दूध खोळ आहे का? हे काय, याला पोपटाला कळलं, त्या पोपटाला कळलं.